हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? तर स्टुडंटला वेगवेगळ्या पद्धतीच्या हेअरस्टाईल शिकवल्या आहेत आणि हेअर अँड मेकअप होतं तिचं. तर पूर्ण तिला फुल मेकअप आर्टिस्टचा कोर्स फक्त शिकवलेला आहे, ब्युटिशियनचा नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मेकअप आणि सगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईला शिकवलेल्या आहेत. तर ती खोलत होती स्वतः हेअरस्टाईल करून पाहायला. मी तिला ही शिकवली तर त्याच्यामुळं तिला म्हटलं ते सुद्धा दाखव, शेअर कर की कशा पद्धतीने आपण हेअरस्टाईल बनवली होती आणि ओपन केली. तर आता एक नवीन पद्धतीची हेअरस्टाईल शिकवत आहे. त्यासाठी जो हा बन आहे हा मी कट केलेला आहे आणि हा बन टफिंगसाठी यूज करायचा आहे. तर टफिंगसाठी हा मिडल हेअरमध्ये टक करायचा असतो. तर आता आम्ही सगळी इयर टू इयर पार्टिंग करून सगळे सेक्शन काढून सेक्शन क्लिप आम्ही आता लावलेले आहेत आणि मी तिला शिकवत आहे आता एक नवीन पद्धतीची हेअरस्टाईल. तर सगळ्यात आधी जो बॅक कॉम्बिंग करून व्यवस्थित टफिंग कसं बनवायचं आहे ते मी तिला शिकवत आहे. तर हे सगळं चालू असताना म्हणूनच मी तुमच्याबरोबर व्लॉग माझं शेअर करणं होत नव्हतं. तर हे 1-2 ब्लॉग असे आहेत जे बनवून ठेवले, पण एडिटिंगसाठी वेळ न मिळाल्यामुळं ते राहूनच गेले तुमच्याबरोबर शेअर करायचे. तर आणि पाऊससुद्धा खूप जास्त तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळं भर पावसातसुद्धा मी क्लास घेतलेच म्हणा. कारण मुलींचं कसं आपण पाऊस असल्यामुळं थांबवू शकत नाही. आणि ही जी बॅक कॉमिंग आहे ज्याच्यामुळं हेअर व्यवस्थित राहतात, ते सुद्धा मी त्यांना प्रॉपर शिकवली आहे. तर आता मी तिला प्रत्येक सेक्शन कसा घ्यायचा, बॅक कॉमिंग कशी करायची हे सगळं शिकवत होते. आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे भरपूर वेळ जातो आणि भरपूर वेळ होतो त्याच्यामुळं. आणि माझे व्हिडिओ काही जास्त लांबचे नसतात, जास्त लांब तुम्हालाही बोर होणार. त्याच्यामुळं मी फुल बनवला होता, पण शेअर करू नाही शकले फुल. कुठे कुठे कट करावं लागत होतं कारण खूप जमत नसल्यामुळं थोडं स्लो मोशनमध्ये सुद्धा शिकवावं लागत होतं. कारण स्टुडंट तर टॅलेंटेड होतेच, पण काही गोष्टी अशा असतात छोट्या छोट्या ज्या एकदमच येत नाहीत. शिकून त्या प्रॅक्टिस कराव्या लागतात, तेव्हाच त्या सगळ्या येत असतात. सॉरी, प्रॅक्टिस केल्यानंतर हात बसल्यानंतरच भरपूर येतात. तर आता मी तिला हा इथे एक बॅक कॉमिंग करून जो मोठा पद्धतीचा पफ टाईप असतो, फ्रंट एरिया आपला घेऊन पूर्ण, आणि आता त्याच्यात पुलिंग कशी करायची आहे ते शिकवले आहे. तर आता पुलिंग चालू आहे आमची आणि केसात पुलिंग कशी करावी हे शिकवलं. आणि तुम्ही जी लाची हेअरस्टाईल आहे त्याच्यामध्ये एक सेक्शन मी बनवून तिला एक सेक्शन स्वतः करायला सांगत होते, म्हणजे हँड टू हँड प्रॅक्टिस दिलेली आहे, आलं पाहिजे म्हणून. तर इतकं सारं हे करता आम्हाला हेअरस्टाईल हे करायच्या वेळेस सुचत नव्हतं, कारण कोणी व्हिडिओ शूट करायला नव्हतं. आम्ही साईडला कॅमेरा ठेवला होता, तर तो कधी इकडच्या साईडचं कॅप्चर करत नव्हता. त्याच्यामुळं आम्हाला बरंच काही कट करावं लागलं. आणि आम्ही डायरेक्ट लाचची जी हेअरस्टाईल आहे झालेली किंवा सगळ्या हेअरस्टाईला झालेल्या त्या दाखवल्या आहेत मी, त्या तुम्ही बघा आणि कशा आहेत त्या नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माहिती आहे मी चॅनल कधीही बंद पाडत नाही. आणि हे बघा सगळ्या याच्यात पुलिंग केलेलं आहे. आणि आज तिला कर्ल शिकवलं, तर आज तिने फर्स्ट टाईम कर्ल केलेला आहे. फर्स्ट टाईम कर्लमध्ये खूप छान कर्ल तिने केलेला आहे. तर हे सुद्धा मी शूट केलेलं आहे की स्टुडंटने कशा पद्धतीने कर्लिंग केलेलं आहे. आणि हेअरसुद्धा इकडे तिकडे झालेले नाही आहे, जसे की किंचरले वगैरे.